हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत बीटचं ज्यूस. तर त्यासाठी मी बीट घेतलेत आणि त्यानंतर त्याचे साईडचे जे छिलके असतात ते काढून घेतलेत आणि प्रत्येक बीटचं तसं पूर्णपणे काढायचं. तुम्ही बघू शकता मी कशी काढते. त्यानंतर जे दोन्ही साईडचं जे होतं बारीक बारीक ते कट करून घेतले आणि त्यानंतर उर्वरित जे काही राहिलं ते काढून घेतले. त्याचप्रमाणे प्रत्येक बीटचं मी काढून घेतलं तसं. तर हे बारीक बारीक बीट असल्यामुळे त्याला वेळ लागतोय. तसंच मी अशा प्रकारे सगळ्या बीटचं काढून घेतले, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर त्या बीटला कट करून घ्यायचं, त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. एकदम बारीक पण नाही, पण मीडियम साईजचे असे एका ह्याचे 4-4 तुकडे करायचे आणि असे मी सगळ्या बीटचे एकदाच करून घेतले. त्यानंतर हे बघा किती छान प्रकारे बीटचे तुकडे करून घेतलेत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकले बीट. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, कारण चव छान येते, आणि पाणी टाकायचं आणि हे सगळं मिक्सर करून घ्यायचं. तर बघा मी आता मिक्सर करून घेते, बघू शकता. हा ज्यूस खूप पौष्टिक असतो. तसंच मी दुसरे उर्वरित जे राहिलेत त्याला पण परत मिक्सरच्या भांड्यात घेतले. थोडंसं मीठ टाकले आणि त्यामध्ये पाणी टाकून परत हे पाणी टाकायचं आणि हे मिक्सर करून घ्यायचं. तर बघू शकता किती छान मिक्सरमध्ये झाले. हे तुम्ही गाळून घेऊ शकता. अशा प्रकारे हा बीट ज्यूस तयार झाला. तुम्हाला जर हा बीट ज्यूस आवडला असेल, बीटरूट ज्यूस, तर नक्कीच ट्राय करून बघा आणि कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लाईक करा. नक्कीच ट्राय करा.